तुम्ही कुठल्या गावाहून बोलताय? मी अमरावतीवरून बोलतोय सर. अमरावतीला असता. हो. ओके. काय करता तुम्ही? मी एस्टिमेटरच आहो. ओके. आणि मी पहिल्यांदा असा सेमिनार बघितला आहे. काय तुमचा अनुभव होता? काय वाटलं तुम्हाला? खूप छान होता सर, खूप छान. कोणी काही कसं वाटलं तुम्हाला? एस्टिमेट बद्दल सर बरीच माहिती भेटली. एस्टिमेट बद्दल काही प्रकार माहित नव्हता. न की समजा काय शून्य प्रकार माहित होता एस्टिमेट बद्दल, की कसं रेडी होईल, कुठून रेट येतात. थोडीफार माहिती होती, पण भरपूर गोष्टी इथं शिकायला भेटल्या ह्या प्लॅटफॉर्मला. आणि तुमचा अनुभव सर भरपूर गोष्टी मार्फत आम्हाला देण्यात आलेला आहे. आणि बऱ्याच गोष्टी आता आपण एक बेसिक स्टेजला तरी परिपूर्णरित्या समजा एक 50 to 60% एस्टिमेट रेडी करू शकतो. आणि समजा रिपीट आपण रेकॉर्डिंग पाहिली तर भरपूर गोष्टी आपण शिकून करता येईल, असं कुठे अडकणार नाहीत. आणि तुमचं शेवटपर्यंत मार्गदर्शन आहेच म्हणताय तुम्ही. काही पण गोष्टी कुठून थांबलो. थँक्यू सो मच सर. वर्कशॉपबद्दल सर कारण की माझं आता नवीनच आहे स्थापत्य म्हणून, तरी मला खूप म्हणजे या एस्टिमेट भरपूर वाचले मी, पण मला ते कळायला खूप वेळ जात होता. पण तुमचं जे लेक्चर बघितलं त्यामुळे पासून मला खूप माहिती भेटलेली आणि नॉलेज पण खूप आलेलं आहे. म्हणून मला वाटतंय की 1 महिन्याचा कोर्स पण जॉईन केलं तर मला एस्टिमेट चांगल्या प्रकारे समजेल. नक्की ना. तुमचा कसा अनुभव होता वर्कशॉपचा? काय तुम्हाला काही माहिती मिळाली? म्हणजे चांगलंच होतं, अनुभव तर मला चांगलाच होता. कारण ज्या गोष्टी माहित नव्हत्या, कधीच बघितल्या नव्हत्या, त्या माहिती करून घेतल्या. कारण माझ्या डिपार्टमेंटला जसे जेई वगैरे एस्टिमेट तयार करतात, मला या इच्छा म्हणजे आवड होती की आपण करायला पाहिजे. आता तुमचा क्लास करून आपण ते पॉईंट क्लिअर होईल. शुभम, सर तुमचा काय अनुभव राहिला? बढिया वाटलं सर. टेक्निक कन्सल्टन्सी माझं स्वतःचं फर्म आहे, 4 वर्षापासून करत आहे. पण एस्टिमेशनलाच अडकत होतो नेहमी. बाकीचे लेआउट काढणं, प्लॅन काढणे, मार्कआउट करून देणे, या गोष्टी केलेत बऱ्याचदा. पण जाऊन एस्टिमेशनला म्हणलं की त्या गोष्टी जमतच नव्हत्या. तर आज भरपूर क्लिअर झालो. यापुढे देता येईल असं वाटत आहे. 1-2 वेळेस मी ट्राय केल्यानंतर नक्कीच आहे. त्यानुसार तुम्ही सांगितलेलं आहे. बढिया वाटले सर.